नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आज आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा, मल्चिंग करत असताना आपण किती अंतरावर मल्चिंग लावणार आहोत त्या हिशोबाने मल्चिंग पेपरची निवड आपण केली पाहिजे. उदाहरणार्थ आपण जर 3.5 फुटावरती लागवड करणार असाल तर 3.5 फुटाचीच मल्चिंग आपण घेतली पाहिजे. त्यानंतर मल्चिंग जर तिला आयते जर होलं असतील तर ठीक आहे, पण आयते जर होलं नसतील तर त्या मल्चिंगचे होल जे आहे तर हे मोठे असले पाहिजे. आता या ठिकाणी आपण बघू शकता, आता हे जे होल आहे तर हे मोठं आहे. जर होल छोटं असतं तर मिरचीचे जे खोड आहे तर ह्या साईडला या कोणांना घासलं असतं. जर ह्या कोणांना जर मिरचीचं होल मिरचीचं जर बुड जर घासलं तर हे जळून जातं. यामुळे काय होतं की आपल्या या ठिकाणी एक रोपाचं नुकसान होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मिरचीचं होल इथं थोडंसं गवत जरी झालं तरी चालेल, ते काढून घेता येईल, परंतु रोप जळता कामा नये ही काळजी आपण घेतली पाहिजे. आता त्यानंतर परत एक गोष्ट लक्षात ठेवा, मिरची लागवड करत असताना आपले ठिबक लाईन जे आहे तर त्याचे जो पाणी पडण्याचे ठिकाण आहे तर ते आणि मिरचीचं रोप त्या ठिकाणी आलं पाहिजे. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला मिरचीला पाणी कसं द्यायचं आहे तर फक्त मुळ्यांचा जो राऊंड आहे किंवा मुळ्यांचा जो एरिया आहे त्याच्यापुरतंच आपल्याला पाणी द्यायचं आहे. कारण की मुळ्यांची जी वाढ आहे तर ती चांगल्या प्रकारे होते. जर आपण पूर्ण बेड ओला रोज जर केला तर जमिनीतील ऑक्सिजन ब्लॉक होतो आणि त्यामुळे काय होतं तर रोपांची जी जळ आहे म्हणजे रोपं जळून जातात, कारण की त्यांना ऑक्सिजन भेटत नाही आणि जाग्यावरती मुळांची वाढ थांबल्यामुळे झाड हे जळून जातं. तर पहिल्यांदा या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. ह्या साध्या साध्या गोष्टी आहे, परंतु या गोष्टीमुळे आपल्याला मोठा परिणाम या ठिकाणी आपल्याला भोगावा लागतो. आता यानंतर बऱ्याचदा काय होतं की आपण अनेक जणांचे PDF किंवा कुठून तरी माहिती ऐकतो की सुरुवातीच्या काळामध्ये ही ड्रिचिंग करा, ती ड्रिचिंग करा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीमध्ये आपल्याला ड्रिचिंग किमान 5 दिवस कुठलीच करायची नाही आहे. कारण की झाड नेमकंच आपण काय केलेलं स्टेबल केलेलं असतं आणि त्याच्यावरती आपण प्रेशर जर दिला तर काय होतं की झाडाची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते. कारण की त्यांना एकदम शॉक लागतो, कारण की ते ऑलरेडी एक नाजूक सिच्युएशनमध्ये त्यांचं जतन झालेलं असतं आणि आपण एकदम त्यांना जर अशा प्रकारे जर एक्स्ट्रा डोस जर दिला तर ते काय होतात टेन्शनमध्ये जातात. म्हणजे आपण सांगायचं झालं की त्यांना शॉक बसतो आणि हा शॉक बसू नये म्हणून आपण ह्या गोष्टींचं बारीकाईने हे ध्यान दिलं पाहिजे. त्यानंतर 5 दिवसानंतर आपण काय करायचं, पहिल्यांदा जी ड्रिचिंग करायची आहे तर ती ड्रिचिंग कोणती करायची आहे तर हे लक्षात घ्या. पहिली जी ड्रिचिंग आहे त्याच्यामध्ये आपण साधारणतः फुलविक ॲसिड एका एकरासाठी कंपनीचे लेबलप्रमाणे वापरावं. मी लेबल डोस सांगणार नाही, कारण की कंपनीचे लेबल बदलला की डोस बदलतो. तर आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे की लेबलप्रमाणे त्याचा वापर केला पाहिजे. त्यानंतर साप हे बुरशीनाशक जे आहे तर आपण त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे. पहिली ड्रिचिंग 5 दिवसाच्या नंतर, ती पण आपण ठिबक जर देणार असाल तर उत्तम. आपण जर या ठिकाणी जर टाकीने टाकणार असाल तरीही ठीक आहे, परंतु डोस जास्त जाता कामा नये. प्रमाण हे अतिशय तंतोतंत असलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यानंतरच्या काही गोष्टी ध्यानात ठेवा. पहिली फवारणी आपल्याला करायची आहे, कारण की झाडाची जागा बदललेली आहे. ज्या ठिकाणी नर्सरीमध्ये रोप असतं त्या ठिकाणी वातावरण वेगळं असतं, शेतामध्ये आल्याच्यानंतर वातावरण वेगळं असतं. यामुळे काय होतं तर झाडावरती ट्रेस निर्माण होतो आणि हा ट्रेस निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर पहिली जी फवारणी घ्यायची आहे 5 ते 7 दिवसाच्या या 2 कंडिशनमध्ये ठिकाणी, म्हणजे 5 ते 7 दिवसाच्या मधामध्ये ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 19 जे आहे ते आपल्याला फक्त वापरायचं 1 ग्रॅममध्ये, जास्त प्रमाण घ्यायचं नाही, कारण की रोपं जळून जातात. आणि ॲमिनो ॲसिड जे आहे तर 1 ml मध्ये आपण वापरू शकता. आणि कारण की ट्रेस कमी होण्यासाठी ही फवारणी अतिशय महत्त्वाची आहे. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कुठेही अधिकचं उत्पादन घेण्याच्या नादामध्ये झाडावरती परिणाम होईल असं काही करू नका. आपण जर आता बरेच जणांचं मन असतं की फुटवा जास्त फुटतोय, बघा आता जास्त दिवस झालेले नाही, एक 8 दिवसामध्ये या झाडालासुद्धा आपण एकदा ड्रिचिंग केली, परंतु फुटवे जर बघितले या झाडालासुद्धा आपण, हे बघा ह्या झाडाला फुटवे किती आता बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर म्हणजे एकदा ड्रिचिंग करूनसुद्धा 9 फुटवे आहे आणि शेंडा एक 10, म्हणजे अशा 10 फुटवे या ठिकाणी या झाडाला आहे. तर अशा प्रकारे जर आपण नियोजन जर ठेवलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिरचीमध्ये उत्पन्न घेता येतं आणि कमी खर्चामध्ये घेता येतं. त्यानंतर आपल्याला दुसरी ड्रिचिंग काय करायची आहे
ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. दुसरी फवारणी किती दिवसांनी घ्यायची आहे ते सुद्धा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.